नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या सुंदर एपिसोड मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. प्रेक्षको, तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये आलेली रोमांचक वळणं तुम्हाला नक्कीच भावतील. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील नाट्यमय प्रसंग तुमचं भरपूर मनोरंजन करतील. ठाकूर कुटुंबात रंग खेळण्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. ये ना लवकर आमच्या सोबत खेळायला. अरे आईंनी मला हे काम सांगितलंय ना, ते पूर्ण करते आणि येते. ओके बाय. तनू, किती छान मजा करतात ना सगळे. बघ ना. अखिल तनयाला रंग लावतो, हॅपी होली. पण तनया लटक्या रागाने अखिलकडे जयश्रीची तक्रार करते. तू मला रंग लावणार नाहीस? आईंनी मला सांगितलंय कोणाला रंग लावायचा नाही आणि कोणाकडून लावूनही घ्यायचा नाही. त्यांनी हे काम करायला सांगितलंय मला. काय? आईने असं सांगितलंय? हो, तीच शिक्षा आहे तिची. नाही तरीच म्हटलं, फुगे फुगवणारी फुगून का बसलीये? जयश्री आणि अखिल तिची चांगलीच फिरकी घेतात. हे बाबा, अशी चेष्टा करू नको तिची. चिडली बिडली ना तर बादलीतले सगळे फुगे तुला एकट्याला फेकून मारेल. अखिल, अरे ये ना लवकर. आलो आलो. ए बाई, असं काही करू नकोस हा, नाहीतर सगळे फुगे जमतील ते. अखिल, आलो. जयश्री रंग खेळण्यासाठी अधीर झालेल्या तनयाला मुद्दाम ताटकळत ठेवते. मज्जा येते बाबा. वसूला कुटुंबातील सदस्यांचा आनंद पाहून समाधान वाटतं. तुला सांगू, या घराला हा जो प्रेमाचा आनंदाचा नवीन रंग मिळालाय ना, तो तुझ्यामुळे. नाहीतर इतकं छान चित्र दिसलंच नसतं कधी. जयश्री या सगळ्याचं श्रेय वसूला देते. हे सुख नसतं कदाचित आपण कोणीच या घरात नसतो. आई, असं वाईट आणि वेगळं होण्याचा विचार आता करायचा नाही. शुभम भवतु. इतक्यात तनया जयश्रीची माफी मागते आणि रंग खेळण्याची परवानगी मिळवते. आई 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 ऐका ना. सॉरी 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 प्लीज सॉरी प्लीज, मला रंग खेळू द्या ना. सॉरी, खरंच सॉरी. पण मी कुठं काय बोलली तुला? सगळं तुझं तूच ठरवलंयस. जा खेळ जा. म्हणजे तुम्ही मला माफ केलं? माझी शिक्षा संपली? संपली. जा. हॅपी होळीच्या गजरात ठाकूर कुटुंब होळीच्या रंगात न्हाऊन निघतं. हे प्रकरण ना चिनू आणि मनूपेक्षा छोट आहे. खरंच आहे. सुधीरही उत्सवात सहभागी होतो. बाबा, कधी आलात तुम्ही? आत्ता झालं. आणि आई आई कुठे आहे? आई दादाकडे गेली आहे. हा, हे घे, आईन दिले. काय ग, तू रंग का खेळत नाहीयेस? वसूने आपल्याला टोपी लावली हे सगळ्यांच्या लक्षात येतं. मग काय, हा? आकाश वसूला रंग लावण्यासाठी तिच्या अच्छा. मागे धावतो. म्हणजे तुम्ही मला खोटं बोललो तर? काय काय खोटं काय सांगितलं तिनं? अहो, या मला म्हणाल्या की ना स्किनची एलर्जी आहे, रंग वगैरे नाही, म्हणून मी कधी बोलून सगळ्या बाजून चांगली रंग दिला. प्रेक्षक हो, लक्ष्मी निवास या महामालिकेतील नाट्यमय वर्ण पाहून तुम्ही खुश व्हाल. सिद्धू भावनाच्या ऑफिसमध्ये जातो. भावना त्याच्यावर रागावते. नमस्कार मॅडम. तुम्हाला किती वेळा सांगितलं माझा पाठलाग करू नका. मुद्दाम कारण काढून येत आहे ना ऑफिस मध्ये. निघा तुम्ही. मला काही ऐकून नाही घ्यायचं. निघा म्हणलं ना, निघा तुम्ही. अरे सर, तुम्ही कधी आलात? तुमचीच वाट बघत होतो. आता झालो. भावना, हे सिद्धिराज गाडे पाटील सर आहेत. ह्यांच्या वडिलांची ऑडिट फाईल आपल्याकडेच आहे. बरं. आज हे समजून घ्यायला आलेत सगळे इकडे. तर तू प्लीज जरा एक्सप्लेन करा. हो. कळतं का मॅडम? झालं समाधान? अहो, तुम्हाला माझ्याबद्दल गैरसमज करून गेला 0 मिनिटं पण नाही लागत. सॉरी. बसा.
काय बोला परत बोला. सॉरी, बसा. ठीक आहे, आता तुम्ही आग्रह करताय तो बसतो. नाटक करू नका. आलो, आलो, आलो. मात्र नंतर ती अडचणीत सापडते आणि दोघांमधील प्रसंग अधिकच रंगत जातो. सिद्धूची नजर भावनाच्या चेहऱ्यावर खिळून राहते. करायचं कळलं? नाही हो, ऍक्च्युली सगळंच डोक्यावरून गेलंय. परत एकदा सांगता का? प्रेक्षक हो, हा प्रसंग अत्यंत गमतीशीर आहे. एकीकडे सिद्धूला भावनाचा सहवास हवा हवासा वाटतो, तर दुसरीकडे भावनाची मात्र चिडचिड होत असते. कळलं? झालं पण हो, लय अवघड आहे होय. झेपतच नाहीये मला. एकदा सांगा ना प्लीज. परत मुद्दाम करताय ना तुम्ही हे? मला कळतंय मुद्दाम करताय तुम्ही. अहो नाही नाही नाही, अहो मला खरंच कळलं नाही. नाही, एक मिनिट थांबा. मंडळी, तुम्ही हा प्रसंग मनसोक्त एन्जॉय करा. मंडळी, लाखात एक आमचा दादा मधील प्रसंग तुम्ही एकदा पाहिलेत तर संपूर्ण एपिसोड बघूनच थांबाल. हे घ्या, चहा घ्या. तुळजा सर्वांना चहा देते. नवरी नटली कालूबाई सुपारी फोटो वहिनीच्या कमी टोच खाल्लेले. इतक्यात सूर्या येतो. आपलं बँकेत जायचंय लवकर आवर. आणि हा, नटापटा करत बसू नको. हो का? एक काम कर ना, तू एकटाच जा. आणि त्याच्या बोलण्याने तुळजा रागावते. तुळजा, ए अगं हे अगं मस्करी केली मी. तुळजा, अगं तुझ्या नाकावर राग आला ना की तू गोड दिसते ग, म्हणून म्हणलं मी. सूर्या तिची समजूत काढू लागतो. जा आवरून घे. नाही, मी ना आता अजिबातच येणार नाही. तुझा असं नको करू. अगं बँकेत जायचं लय मोठी रक्कम आहे. तू पाहिजेच माझ्या संग. तिथे गेल्यावर ना पावती भरायला लागलं की मला घाम फुटतो. शेवटी तुळजा सूर्याचा कान पकडून त्याला प्रेमाने एक ताकीद देते. माझी परत तयार होण्यावरून मस्करी करशील? नाही 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 करणार, नाही करणार, अजिबात नाही. म्हटलंच ना, नट्टापट्टा करायला मी येतो ना तुझ्या संग. काही गरज नाही, मी आहे ना, मी तयार होते. तू जा आवर. ह, आलेच मी. मंडळी, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या कहाणीने मनोरंजनाचा धुरळाच उडवलाय. आज तू नाश्ता एकच करणार आहेस? हो, हिची किती काळजी कराल माझी. वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचून विराजला जबरदस्त धक्का बसतो. व्हॉट? हाऊ इज दिस पॉसिबल? काय झालं विराज? बाबा तुम्ही हे वाचा. एजेही ती बातमी वाचतो आणि संतापाने लाल होतो. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? काय आहे सगळं? हा? काय झालं अभिराम? काय पेपर मध्ये काय आलं विराज? वहिनी अहो, लीलावर अटॅक झालाय, ही बातमी लीक झाली आहे. लीक झालेल्या बातमीमुळे जहागीरदार कुटुंबात तणावाचं वातावरण पसरतं. किशोर छापून आलेली बातमी वाचू लागतो. सगळ्यांची अस्वस्थता वाढत जाते. दिस इज रिडिक्युलस. अरे काही छापतात ही लोक. अनेक प्रश्न निर्माण होऊ लागतात. या मीडियावाल्यांना ना कारणच हवं असतं बदनामी करायला, नाहीतर काय. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे लोकांचे फोन येऊ लागतात. हो, मी न्यूज वाचली आहे, पण मला आता कॉमेंट करायचं नाहीये. ओके? अखेर सर्वांची अस्वस्थता शिगेला पोहोचते. अरे काय प्रकार आहे हा? एजंटची काही चूक नसताना त्यांनी का उत्तरं द्यायची आहेत सगळ्यांची? काय चाललंय मला कळत नाहीये. मंडळी, पारू मालिकेत बरीच नाट्यमय वळणं आली आहेत. अनुष्का मॅडम काय करते? षडयंत्री अनुष्का पारूशी उद्धटपणे वागू लागते. काय खुश ना नवरा येतोय तुझा? पण एक मिनिट, किती नवरा आहेत का तुला? पण पारू ही तिला चोख प्रत्युत्तर देते. अनुष्का मॅडम तोंड सांभाळा. काय बोलताय तुम्ही? काय झालं पारू? मी काय चुकीचं बोलतेय का? नाही येत का तुला 2-2 नवरे? मात्र अनुष्का थांबण्याचं नावच घेत नाही. मला तुमच्याशी बोलत बसण्यात येईल नाही. उलट ती पारूला धमकावते. अनुष्का काय करते? सोडा मला. तू सोडा ती माझ्या नवऱ्याला. लग्न कर आणि निघून जा. कारण कसं ना, मला गोष्टी जरा सोप्या होतील. पारू तिला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काय वाटलं अनुष्का मॅडम?
तुमच्या या घाणेरड्या इच्छा मी पूर्ण होते? अजिबात नाही. मॅम, बघताय ना ही मोलकरणी माझ्याशी कशी बोलतेय ते. पण कारस्थानी अनुष्काला पारूच्या बोलण्याने काही फरक पडेल तर नवलच. घाबरलीस ना? असंच घाबरायचं, लायकीत राहायचं आणि नव्या नवऱ्यासोबत लग्न करून निघायचं. आणि जाता जाता मंडळी, सावळ्याची जणू सावली या मालिकेविषयी. सावली परिस्थितीने खचलेल्या आणि मेहेंदळे कुटुंबात नोकर म्हणून कामाला लागलेल्या सखदेव पाशी येते. दादा, भाऊ बहिणीच्या अश्रूंचा बांध फुटतो. सावली त्याच्याशी आपल्या मनातील भावना व्यक्त करते. दादा, तू नको ना हे काम करू. किमान इथे तरी नको. मी तुला माझ्याच घरात माझ्या समोर असं राबताना नाही बघू शकत. पर्याय नव्हता ग सावले. खूप काम शोधलं, परिस्थितीच्या ओझ्याखाली दबलेला सखदेवही कुठंच काम मिळालं नाही ग मला. आपली व्यथा मांडतो. आपल्यावर कर्जाचा केवढा मोठा डोंगर आहे माहित आहे ना ग तुला. आणि तू पण किती करणार आहेस आमच्यासाठी. सावली त्याला धीर देण्याचा तसेच काही दादा, गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न तू करते. नको काळजी करू. आपला विठुराय आहे ना आपल्या पाठीशी. दरम्यान अमृता त्यांचं बोलणं ऐकते. हे माझा अपमान नाही आहे ग सावली, माझ्यावर आलेल्या परिस्थितीचा अपमान. सखदेव सावलीला त्याच्या नोकरीविषयी आई बाबांना काहीही न सांगण्याची विनंती करतो. एक गोष्ट कर, मी या घरात नोकर म्हणून काम करतोय हे आई बाबांना कळू देऊ नकोस. आता मात्र न राहवल्याने हळवी अमृता त्यांच्या समोर येते. सखदेव, आपलं म्हणणं मांडते. तुम्ही या घरचे नोकर? नाही, मी हे नाही होऊ देणार. सखदेव हात अमृता जोडून वहिनी. तिला समजावू लागतो. अमृता वहिनी, या कामाची मला खूप गरज आहे बघ. स्वाभिमानानं आणि कष्टानं पैसा कमवायचा आता मला. कृपा करून माझ्या हातून हे काम जाऊ देऊ नका. अमृताला सखदेवचं म्हणणं पचनी अहो, पडत पण नाही. तुम्ही या घरचे व्याई आहात. तुमची बहीण या घरची सून आहे. शेवटी सावली तिला समजावते. ऐश्वर्य असं कसं करू शकते? बहिणी, दादा बरोबर बोलतो. आपल्या हातात काहीच नसतं. हे सगळं तो पांडुरंगच घडवून आणतो. आणि दादा म्हणतोय ना तसंच करू द्या त्याला. तुम्ही काहीच करू नका. सावली आणि अमृताचा ऊर भरून येतो. मला विश्वास आहे या सगळ्यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आत्ताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री, फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.